हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीवरील काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले होते. क्वेश्चन नंबर 4मध्ये जे कंपल्सरी पुस्तकाबाहेरचे प्रश्न आहेत, तर त्या अंतर्गत आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीवरचे प्रश्न पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपल्याला ट्रिगोनॉमेट्री या चॅप्टरवरचे प्रूव्ह दॅट या टाईपचे प्रॉब्लेम्स पाहायचे आहेत. ट्रिगोनॉमेट्रीचे वर्ड प्रॉब्लेम या वर्षीपुरते वगळलेले आहेत, त्यामुळे त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत. म्हणून प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम हे तुम्हाला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असतील. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला ट्रिगोनॉमेट्रीवरचे प्रूव्ह दॅट या टाईपचे प्रॉब्लेम्स पाहायचे आहेत. चला तर मग सुरू करूयात. फर्स्ट प्रॉब्लेम, sec raised to 6x minus tan raised to 6x is equal to 1 plus 3 sec square x into tan square x. LHS sec raised to 6x minus tan raised to 6x is equal to, याला आपण sec square x ब्रॅकेट क्यूब असं लिहू शकतो, मायनस tan square x raised to 3, because we know that a raised to m raised to n is equal to a raised to mn. म्हणजे घातांकाचा घातांक असेल तर त्यांचा आपण काय करतो, गुणाकार करतो. त्यामुळे इथं या दोघांचा गुणाकार होईल 3 × 2 6 इज इक्वल टू. आता तुम्ही याला जर a आणि याला b मानलं तर अशा प्रकारचा एक फॉर्म्युला तयार होईल, ए क्यूब मायनस बी क्यूब. आणि हा तुम्हाला माहिती आहे, याचा विस्तार तुम्हाला माहीत आहे. ए मायनस बी फर्स्ट ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर इन सेकंड ब्रॅकेट. तर या एक्सपान्शननुसार आपण याचं एक्सपान्शन करू शकतो. सो इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी, दॅट इज इन फर्स्ट ब्रॅकेट वी गेट sec square x minus tan square x into second bracket a square म्हणजे याचा स्क्वेअर करायचा आहे. तर याचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला मिळेल sec raised to 4x प्लस नंतर या दोघांचा गुणाकार आहे. सो वी राईट हिअर sec square x into tan square x प्लस बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर करायचा आहे, दॅट इज tan raised to 4x is equal to, we know that sec square theta minus tan square theta is 1, so its value is 1. so 1 in bracket. या ठिकाणी ॲडजस्टमेंट कशी करायची बघा, लक्षात घ्या. इथं sec square x into tan square x आणि या ठिकाणी आपण कोएफिशियंट 1 घेतला, परंतु जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यामध्ये 3 sec square x tan square x आहे, परंतु या ठिकाणी 1 sec square x tan square x आहे. मग हे आपल्याला या ठिकाणी 1 च्या जागी 3 आणण्यासाठी काय करावं लागेल ते बघा. sec raised to 4x minus 2 sec square x into tan square x plus tan raised to 4x. बघा या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, प्लस 1च्या जागी आपण -2 घेतलेलं आहे. मग याला बॅलन्स करण्यासाठी हे बघा, हे +1 आहे तर याला आपल्याला आपण इथं -2 लिहिलं आहे, परंतु हे दोन्ही इक्वल होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अजून किती मिळवावं लागतील, तर 3 मिळवावं लागतील. सो +1 इज इक्वल टू -2 + 3. So plus 3 sec square x into tan square x. हे जर तुम्ही सोडवलं ना, -2 sec square x tan square x and plus 3 sec square x tan square x, we get +1 sec square x tan square x is equal to. आता याची ॲडजस्टमेंट आपण अशी करूयात, हे जे आहे
याला तुम्ही असं लिहू शकता सेक स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स प्लस याला आपण लिहूयात टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे जे आहे ते या ब्रॅकेटच्या बाहेर लिहू प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू नाउ दिस इज द एक्सपान्शन ऑफ सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. कारण तुम्हाला हे माहीत आहे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर दिस इज द एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथं बघा ए म्हणजे हा ब्रॅकेट आहे सेक स्क्वेअर एक्स, बी म्हणजे हा ब्रॅकेट आहे टॅन स्क्वेअर एक्स. तर या दोघांचा गुणाकार आणि त्याची दुप्पट इथं आहे का बघा सेक स्क्वेअर एक्स आणि टॅन स्क्वेअर एक्स आणि त्याची दुप्पट आहे म्हणजे हा परफेक्ट स्क्वेअर आहे. सो दिस इज द स्क्वेअर ऑफ सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. याचा जर तुम्ही विस्तार केला तर तुम्हाला या टर्म्स मिळतील प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू नाउ सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज 1. सो 1 प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू RHS. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. प्रूव्ह दॅट tan cube theta minus 1 upon tan theta minus 1 is equal to sec square theta plus tan theta. LHS tan cube theta minus 1 या एकला आपण 1 क्यूब असं लिहू शकतो divided by tan theta minus 1 is equal to we know the expansion of a cube minus b cube. A cube minus b cube is a minus b first bracket and a square plus ab plus b square in second bracket. So using this we get a minus b that is tan theta minus 1 in first bracket, second bracket a square that is tan square theta plus ab that is 1 into tan theta that is tan theta plus b square that is 1 square which is 1 upon tan theta minus 1. So this tan theta minus 1 gets cancelled. Here we can adjust the terms like this. First write 1, then tan square theta, then tan theta is equal to, but 1 plus tan square theta is sec square theta. So sec square theta plus tan theta is equal to RHS. Hence the proof. Third problem. Prove that 1 upon sin square theta minus 1 upon cos square theta minus 1 upon tan square theta minus 1 upon sec square theta minus 1 upon cosec square theta plus 1 upon cot square theta is equal to minus 1. Here LHS one upon sin square theta minus 1 upon cos square theta minus 1 upon tan square theta minus 1 upon sec square theta minus 1 upon cosec square theta plus 1 upon cot square theta is equal to. या सगळ्यांचे आपण रेसिप्रोकल घेऊयात. We know that 1 upon sin theta is cosec theta. So we write cosec square theta. Here reciprocal of cos theta is sec theta. Therefore sec square theta. Similarly 1 upon tan is cot. So cot square theta. 1 upon sec is cos. So cos square theta. 1 upon cosec is sin theta. So sin square theta plus and 1 upon cot is tan. So tan square theta is equal to. आता यांची ॲडजस्टमेंट आपण फॉर्म्युल्यानुसार करूयात. तर या दोन टर्म्स आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊ.
कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. त्यानंतर या दोघांमधून आपण मायनस साईन बाजूला काढू. सो इन ब्रॅकेट सेक स्क्वेअर थिटा आणि या ठिकाणी प्लसच्या ऐवजी मायनस राहील टॅन स्क्वेअर थिटा. तर या दोघांमधून आपण मायनस साईन बाजूला काढूयात. सो मायनस इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. वी नो दॅट कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज 1. सो 1 मायनस sec square theta minus tan square theta is 1 and cos square theta plus sin square theta is also 1. So 1 minus 1 gets cancelled is equal to minus 1 is equal to RHS. Number 4, prove that cot A plus cosec A minus 1 upon cot A minus cosec A plus 1 is equal to 1 plus cos A upon sin A. Here LHS इज इक्वल टू ह्या एल एच एसची ॲडजस्टमेंट आपण अशी करूयात. कॉट ए प्लस कोसेक ए मायनस 1 एका ब्रॅकेटमध्ये घेऊ अँड ॲट डिनॉमिनेटर कॉट ए वी टेक मायनस साईन कॉमन. सो इन ब्रॅकेट वी गेट कोसेक ए मायनस 1 इज इक्वल टू. बघा या ठिकाणी अंश आणि छेद समान आहेत, फक्त मध्ये प्लस मायनस साईन आहे. इज इक्वल टू कॉट ए प्लस कोसेक ए मायनस 1 अपॉन कॉट ए मायनस कोसेक ए मायनस 1 इंटू. तर या ठिकाणी अपोजिट साईन घेऊन यांना मल्टिप्लाय करूयात. देअरफॉर कॉट ए प्लस कोसेक ए मायनस 1 डिवायडेड बाय कॉट ए प्लस कोसेक ए मायनस 1 इज इक्वल टू. या दोन्ही टर्म्स सेम असल्यामुळे त्यांचा स्क्वेअर होणार आहे. सो वी गेट कॉट ए प्लस कोसेक ए मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं मात्र ए मायनस बी ए प्लस बी. सो वी गेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. देअरफॉर कॉट स्क्वेअर ए मायनस याचा स्क्वेअर करायचा आहे कोसेक ए मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर हा विस्तार तुम्हाला माहिती आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ca. सो वी गेट कॉट स्क्वेअर ए प्लस कोसेक स्क्वेअर ए प्लस 1 स्क्वेअर दॅट इज 1 प्लस या दोघांचा गुणाकार आणि त्याचे दुप्पट 2 कॉट ए इंटू कोसेक ए. नंतर या दोघांचा गुणाकार आणि त्याचे दुप्पट करा मायनस 2 कोसेक ए आणि नंतर या दोघांचा गुणाकार आणि त्याचे दुप्पट करा. सो मायनस 2 कॉट ए डिवायडेड बाय इथं या कॉट स्क्वेअर एला मी कोसेक स्क्वेअर ए मायनस 1 असं लिहितो. हे का लिहायचं आहे तुम्हाला नंतरच्या स्टेपमध्ये लक्षात येईल. मायनस कोसेक ए मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. तर हे बघा लक्षात घ्या 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज कोसेक स्क्वेअर ए. सो कोसेक स्क्वेअर ए प्लस कोसेक स्क्वेअर ए इज 2 कोसेक स्क्वेअर ए प्लस 2 कॉट ए इंटू कोसेक ए मायनस 2 कोसेक ए मायनस 2 कॉट ए डिवायडेड बाय याचे फॅक्टर पाडा. कोसेक ए प्लस 1 इंटू कोसेक ए मायनस 1 आणि हे आपण 2 वेळा लिहू शकतो. कोसेक ए मायनस 1 इंटू कोसेक ए मायनस 1. 2 कोसेक ए कॉमन काढू. सो 2 कोसेक ए इन ब्रॅकेट तर इथं शिल्लक राहील कोसेक ए मायनस 1. तर या दोघांमधून 2 कॉट ए कॉमन काढा. सो प्लस
2 cot A इन ब्रॅकेट या ठिकाणी काय राहील कोसेक A -1 डिवायडेड बाय, तर याच्यामधून आपण हा ब्रॅकेट कॉमन काढूयात कोसेक A -1, कारण दोघांमध्येही हा ब्रॅकेट आहे. सो कोसेक A -1, तर ब्रॅकेटमध्ये राहील कोसेक A +1, तर या ठिकाणी हा ब्रॅकेट राहणार आहे. परंतु इथं मायनस साईन आहे, त्यामुळे हे पद लिहित असताना चिन्ह बदलून लिहा, कारण हे मायनस साईन याला येणार आहे. सो मायनस कोसेक A आणि हे मायनस मायनस +1 इज इक्वल टू, आता या दोघांमधून आपण हा ब्रॅकेट कॉमन काढू, तसेच 2 सुद्धा कॉमन काढता येईल. सो 2 इंटू कोसेक A -1 इन सेकंड ब्रॅकेट, इथं काय राहील बघा कोसेक A प्लस इथं राहील कॉट A डिवायडेड बाय, या ठिकाणी कोसेक A -1, हिअर कोसेक A गेट्स कॅन्सल्ड, 1 + 1 दॅट इज 2 इज इक्वल टू दिस कोसेक A -1 हे कॅन्सल होईल, तसेच हे 2 पण कॅन्सल होईल, फक्त राहील कोसेक A प्लस कॉट A. नाउ कोसेक A इज 1/sin A and cot A is cos A/sin A. So 1 plus cos A upon sin A is equal to RHS. Number 5, prove that cos square theta plus tan square theta minus 1 upon sin square theta is equal to tan square theta. LHS, cos square theta plus tan square theta minus 1 upon sin square theta is equal to, सुरुवातीला आपण tan square theta लिहू, नंतर या दोघांमधून आपण मायनस साइन कॉमन काढू, ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असं लिहिता येईल अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू tan square theta. We know that 1 minus cos square theta is sin square theta divided by sin square theta is equal to, take separate denominator, therefore tan square theta upon sin square theta minus sin square theta upon sin square theta. Here tan square theta is sin square theta upon cos square theta and this 1 upon sin square theta minus 1 is equal to, this sin square theta gets cancelled, remain 1 upon cos square theta minus 1, but 1 upon cos square theta is sec square theta, but sec square theta minus 1 is tan square theta is equal to RHS. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा. यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिगोनॉमेट्रीवरचेच आणखीन काही पुस्तकाबाहेरचे प्रॉब्लेम्स घेणार आहोत. ओके, थँक्यू.